याच्याशी पण युती नाही आणि याच्याशी पण युती नाही. समजून जा, आपला शत्रू आपल्या बाजूला उभा आहे. आज आपण त्याला घेऊन फिरतोय, बरोबर की नाही? नाव घेत नाही मी कुणाचं, पण आपल्याला त्याच्यापासून सावध राहायचं आहे. आणि माझं धोरण आहे या वसमत विधानसभेवरती शिवसेनेचं तोरण बांधायचं, हे लक्षात ठेवा. मला मुंदडा साहेबांशी मी बोललोय, बांगर साहेबांशी बोललोय. बांगर साहेब मला म्हणले वसमत मध्ये साहेब आपण सर्वे करू, तुम्ही आम्ही फिरू, पण ह्या वेळेला जे गेल्या वेळेला झालं ते होणार नाही. त्या वेळेला ओरिजिनल शिवसेना या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही. जास्त वेळ झालाय. ही निवडणूक लढवायची असेल, पंचायत समिती जिल्हा परिषदा निवडून आणायचे असतील तर मला शाखा प्रमुख पर्यंत बांधणी देणार की नाही? जोरात बोला, देणार की नाही? ती मला बांधणी द्या. महिला आघाडी, शिवसेना, युवा सेना, मग मी तुमच्या पाठीशी आहे. मुंदडा साहेब, आपण तुम्ही आणि मी विशेष लक्ष देऊया या विधानसभेवरती. बांगर साहेब, एक तुम्हाला विनंती आहे, म्हणजे तुम्ही मला आता काल कळमनुरी, सेनगाव, हिंगोली या ठिकाणी तुम्ही मला साहेब शब्द दिलाय. या सर्वांच्या वतीने एक शब्द देतो मी तुमच्या वतीने की बांगर साहेबांनी त्याही ठिकाणी सांगितले, बघा किती मनाचा मोठा माणूस आहे. ज्या समजा एखाद्या विधानसभेचा आमदार असतो तो म्हणतो मी माझ्या विधानसभेचं बघेन, पण संतोषराव बांगर साहेबांनी मला सांगितलं, मी म्हणलं साहेब वसमत मध्ये आमच्याकडे आता मोठं कोण आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही, नगराध्यक्ष नाही, मानाचं पद किंवा शासनाचं कोणतंही पद नाही. साहेब बांगर साहेब, तुम्ही आम्हाला शिवसेनेच्या पाट्या लावण्यासाठी मदत करा, या वसमत मध्ये तुम्हाला माझी विनंती आहे. आणि बांगर साहेबांनी तो मला शब्द दिलाय. खरं वास्तविक आम्ही कार्यकर्ते साहेब कमी नाही, वसमत मधले कार्यकर्ते तेवढे नाही, पण आज कितीतरी गाव आहेत, प्रत्येक गावात पाट्या लावायच्या आहेत. म्हणून आपल्याला बांगर साहेबांची या ठिकाणी मदत लागणार आहे आणि ते करायला तयार आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने, मी आता आलोय साहेबांच्या, तुमच्या सर्वांच्या, बांगर साहेबांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट मी माझ्या हातात ठेवेन, काळजी करू नका. आणि बांगर साहेब आहे, बांगर साहेब सर्वे करा, जिल्हा प्रमुख म्हणून सर्वे करा. मुंदडा साहेब तुम्ही मार्गदर्शन करा, पाठीशी राहा. जो निवडून येणार आहे त्याला 100% ना 1000% बी फॉर्म दिला जाईल, हे लक्षात ठेवा. आता पाहुणेच्या आधी जाऊन मी जुना आहे, जाणताय, पण खिशामध्ये दमडी नाही, निवडणुकीला उभारायला सर्व पक्ष करायला मोकळा नाही. आज सांगतो, सर्व पक्ष करणार नाही, जुना कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, पण तुमची पण लावायची ताकद पाहिजे, हे लक्षात ठेवा. निवडून येणं निवडणुका तेवढ्या सोप्या नाही, सर्व पक्षाच्या जीवावर नाही पाहिजे, पण एबी फॉर्म शिवसैनिकालाच दिला जाणार आहे, हे लक्षात ठेवा.